माझ्या महाराष्ट्राचा नीतिमत्तेचा पाया मजबूत असेल तर माझ्या तुकोबारायमुळे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला। पण महाराज माझ्या तुकोबारायने नाही स्वीकारला बरं का। दिवट्या छत्री घोडी हे तो बऱ्या तन पडी जाईवो तो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैशी न हो। आमचे खरे संत ना बा त्या इंद्रियाच्या वाटेवरच जात नाही। ज्ञानोबराय म्हणतात जया इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही। ज्या इंद्रियाने ते विषय उपभोगायचे ना त्या इंद्रियाच्या वाटेवर कधी ते जातच नाहीत बुवा। इतकी ताकद असते त्याच्यामुळे आम्हाला भोगाची रोगाची भीतीच नाही महाराज बरं का। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भोगे रोगा जोडून या दिले आणि का अरुचे ते हो का आता सकाळपासून। पण आम्हाला मात्र त्या रोगाची भीती नाही। समोरच्याने सांगितलं महाराज पटलं तुमचं म्हणणं, कारण तुम्ही त्या रोगाच्या भोगाच्या वाटेवरच जात नाही त्याच्यामुळे तुम्हाला रोगाची भीती नाही। पण का हो कमीत कमी कुलाला कलंक लागण्याची भीती, दुसरी भीती त्या पंडिताने विचारलं तुकोबाराय म्हणतात कलंक लागण्याची भीती कोणाला? अहो पूर्वीच्या कालामध्ये महाराज संभावित शेचा कीर्तीर मरणादतिरिच्छति उद्या ठिकाणी असं घडलं आंतरराष्ट्रीय विवाह आंतरजाती विवाह केला तर कुलाला कलंकाचे ना। पूर्वीच्या कालामध्ये पूर्वीची माणसं जुन्या कालामध्ये जर कुलाला कलंक लागणारी घटना घडली एक तर ते विष पिऊन मरायचे नाही तर गाव सोडून निघून जायचे। विठाला विठाला पण परमार्थामध्ये यातिकुळच नाही राहत महाराज। एकदा तुम्ही परमार्थात येऊन पहा। माझे ज्ञानोबराय सांगतात का खैर चंदन काष्टे हे विवंचनात वची घटे जवन घापवती एक वटे अग्नी माझी। लाकडाच्या जाती कुठपर्यंत बोरीचं खैराचं चंदनाचं जोपर्यंत ती लाकडं अग्नीमध्ये जात नाही तोपर्यंत लाकडाच्या जाती। पण एकदा का ती लाकडं अग्नीमध्ये गेली की महाराज अग्नी माझी गेले अग्नी होऊनी त्याची ठेले काय उरले लाकडाच्या जाती न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई। परमार्थामध्ये याती कुळाचा प्रश्न नाही। माझ्या माऊली बरोबर आले की सगळे वारकरी नावाची जात। विठाला ज्ञानोबरायच्या सोहळ्यात माऊल्या बी येतात आणि महाराज सगळे लहान थोर येतात सगळे माऊली 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 सगळे वारकरी। अहो वारकरी खरी स्नान करतात आणि वरून माऊल्या साड्या पिळतात तरी असू द्या माऊली असू द्या माऊली। आणि घरामध्ये इकडे जर एखादा शिंतोडा एकमेकाच्या अंगावर गेला तर घशात कुराडी घालू। विठाला अंगावर साड्या पिळल्या तरी महाराज नाही नाही ती माऊली मी माऊली ना आम्ही सगळे माऊलीचे। कुठे या ती कुळाचा प्रश्न ठेवलाय माझ्या